मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन वर्षापासून महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार भरवणार असल्याचे श्रीगोंद्याचे नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। यावेळी बोलताना पाचपुते म्हणाले की नवीन वर्षापासून सर्वसामान्य जनता मतदार यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी या जनता दरबाराची योजना करत आहोत। यावेळी सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी देखील उपस्थित राहणार असून शासन स्तरावर असणाऱ्या जनतेची रखडलेली कामं मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। मतदारसंघाचे विकासाचे विजन ठरवण्यासाठी विरोधातील नेत्यांसह मित्रपक्षातील नेत्यांनाही बरोबर घेऊन विकासाभिमुख विजन आखणार असल्याचं आमदार विक्रम पाचपुते यांनी आवर्जून सांगितलं। तर कुकडीच्या पाण्यासंदर्भात योग्य नियोजन केलं असून जानेवारीमध्ये श्रीगोंद्यासाठी 6 दिवस पाणी देण्यात आलं आहे। तर उपजिल्हा रुग्णालय अनेक दिवसांपासून प्रलंबित असून त्यासाठी जागा उपलब्ध झाली असून लवकरच तोही प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं आमदार पाचपुते यांनी सांगितलं। विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्घाटन झालेल्या काही रस्त्यांची कामं जानेवारीमध्ये सुरू करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। येणाऱ्या नवीन वर्षामध्ये 2025 मध्ये आपण काही नवीन योजना या मतदारसंघासाठी राबवत आहोत आणि नवीन काम करण्याची प्रणाली सुद्धा राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याच्यामध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण जनता दरबार भरवणार आहोत। म्हणजे आमच्या माऊली हे श्रीगोंदा येथील कार्यालय हा जनता दरबार होईल। याच्यामध्ये जे काही जनतेचे ग्रामस्थांचे मतदारांचे जे काही प्रश्न आहेत हे कसे सोडवले जाऊ शकतील याच्याकडे आमचं प्राधान्य राहणार आहे आणि तिथे काही ज्या सूचना येतील, कारण अनेकदा काय होतं की काही कामं ही प्रलंबित राहिली जातात। जे कामं आमच्याकडे जी लोक अप्रोच होतात किंवा आमची भेट होती त्यांची कामं तात्काळ मार्गी लागतात, पण काही अशी लोक असतात की ज्यांची आमच्यापर्यंत भेट होऊ शकत नाही किंवा आमच्याकडे कधी त्यांचं येणं होत नाही। अशा लोकांचे प्रश्न प्रलंबित राहतात, अशा काही तक्रारी आमच्यासमोर आल्या होत्या। त्यामुळे सर्वसामान्यांना आमदार हा ॲक्सेसिबल असावा या अनुषंगाने महिन्याच्या पहिल्या सोमवारी आम्ही तसं प्रत्येक सोमवारी मी श्रीगोंद्याला तो उपलब्ध असतोच, पण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मी व अधिकारी उपलब्ध राहतील या अनुषंगाने आमचा प्रयत्न राहणार आहे। तर नियमानुसार आपल्याला 6 दिवसाचं आवर्तन श्रीगोंदा तालुक्यासाठी आहे। 6 दिवस आणि पाणी सुटल्यानंतर जे काही एक्सेस फ्लो राहतो म्हणजे खालचा गेज मेंटेन करून साधारण 300 क्युसेक्सचं पाणी असतं, त्यातलं आपल्याला 150 ते 200 क्युसेक्स आपल्याला उपलब्ध राहतं। तर हे पाण्याचं मध्ये आपण 132चं आवर्तन बरंचसं कव्हर करत आणलेलं आहे। त्यामुळे आपली ज्यावेळेस खालचं करमाळा संपलं कर्जत झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पाणी मिळेल तर आमचा प्रयत्न आहे की 6 दिवसामध्ये हे आवर्तन पूर्ण करायचं। आपल्याकडे 30 बेडचं हे जिल्हा उपकेंद्र म्हणजे तुमचं काय म्हणणार रुग्णालय मंजूर होतं आणि त्याचं आता टेंडर प्रोसेस होईल। ते जागेसाठी अनेक दिवस अनेक वर्ष प्रलंबित राहिलं होतं। 1237 गट नंबरमध्ये सरकारी जिल्हा उपकेंद्र सरकारी रुग्णालय जिल्हा उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध झालेली आहे। त्यामुळे लवकरच आपण टेंडरही करतोय आणि ते काम करत असताना भविष्यामध्ये तिथे 100 बेडेड हॉस्पिटल होईल, 100 बेडेड होईल असं आमचा प्रयत्न राहणार आहे। त्यामुळे त्या हिशोबानेच आम्ही PWDच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की आपण डिझाईनही अशा पद्धतीने करा की फक्त ते 30 बेडवर न राहता उद्या जर 100 बेड करायची वेळ आली की 100 बेडची परवानगी आली मधल्या काळामध्ये तर ते एक्सटेन्शन तसं करता येईल आपल्याला। मधल्या काळामध्ये निवडणूक झाल्यानंतर मी संबंधित खात्याचा आढावा घेतला होता। त्यांच्याकडे काही तांत्रिक अडचणी होत्या कामं सुरू करायला, काही कॉन्ट्रॅक्टर्सकडे ऑलरेडी काही कामं सुरू होती, तर डिपार्टमेंटने ती कामं संपल्याशिवाय नवीन कामं सुरू करू नयेत अशा काही ठराविक कॉन्ट्रॅक्टर्सला सूचना दिल्या होत्या। काही कॉन्ट्रॅक्टर्सच्या वैयक्तिक अडचणी होत्या, तर आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये परत एकदा त्यांचा आढावा घेणार आहोत आणि मला जे काही अपडेट्स आहेत त्यानुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बहुतेक सगळे रस्त्यांची कामं सुरू झालेली असतील। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।